नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर आज आपल्या मंदिरात पारायण सुरू झालं. पारायण कशाचं? तर शिवलीलामृतचं. कारण प्रतिवर्षी मंदिरात पारायण आपण करत असतो. तर हे पारायण कसं असतं तर महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी त्याची समाप्ती होते. त्याचं कारण म्हणजे मंदिरात उत्सव पर्वणी असते. महाशिवरात्रीच्या दिवशी अभिषेक असतात, महाआरती असते, पहाटेपासून अभिषेक असतात. ते रात्री 12 वाजता लीला आरती होते. इथंपर्यंत मंदिरात पर्वणी असते, उत्सव पर्वणी. आणि आपलं पारायण आदल्या दिवशी संपत जातं. कारण दुसऱ्या दिवशी म्हणजे जेव्हा महाशिवरात्र असते त्या दिवशी आम्हाला पारायणाचा प्रसाद दिला जातो. तर आम्ही काय करतो की आम्हाला तर ती सवय झाली आहे की पारायण कधी येते आणि आम्ही त्या पारायणाला कधी बसतो आहे. कारण वर्षभर आम्ही ज्या गोष्टीची वाट बघत असतो तो उत्साह आज आम्हाला मिळणार असतो. म्हणूनच आम्ही पारायणाची खूप आतुरतेनं वाट बघत असतो. खरं तर पारायण 3 दिवसाचं असतं. आजचा दिवस अर्थात आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि शनिवारी असे 3 दिवस असतात पारायणाची मांडणी करण्यापासून ते अगदी पारायणाची सांगता करेपर्यंत गुरुजी आमच्याबरोबर उपस्थित असतात. खरं तर त्याचं श्रेय खरं गुरुजींना जातं. कारण खूप विधिवत शास्त्रपूर्ण आम्ही पारायण करतो. कारण जेव्हा तुम्ही पोथ्या बघत असाल, आता तुम्हाला दिसतील आता पोथ्या समोर, तर पोथीच्या समोर रांगोळी काढण्यापासून किंवा पोथी, नंतर उजव्या बाजूला एक गणपतीची सुपारी, पानाचा विडा, दक्षिणा, पळी, भांडं, किंवा अगदी आम्ही सुरुवातीपासूनच गणपतीची पूजा करतो. नंतर कलशाची पूजा असते. कलश पूजा झाल्यानंतर जमिनीची पूजा असते, सूर्याची पूजा, ज्या विधिवत असतात त्या अगदी शास्त्रोक्त पद्धतीने गुरुजी करून घेतात. त्यामुळं तिथले पारायण करताना किंवा आपण म्हणतो ना की जे समाधान असतं ते खूप मिळतं. आणि मला असं वाटतं की शक्य असेल त्यांनी, म्हणजे कारवे परिसरात राहणाऱ्यांनी शक्यतो पारायणाला त्यावेळेस यावं. तुम्हाला जर शक्य असेल, तुम्ही इथं कराडमध्ये राहत असाल आणि अगदी कारवे नाका परिसरात असाल तर तुम्ही त्याचा लाभ घ्यावा असं मला नेहमी वाटत असं. कारण हा आनंद आणि असं म्हणतात की सामुदायिक केलेली प्रार्थना किंवा केलेलं वाचन त्याचं फल आपल्याला जास्त प्राप्त होतं. आणि अर्थातच जेव्हा आपल्याला संकल्प सोडायचा असतो तेव्हासुद्धा गुरुजी आपल्याला संकल्पासाठी तुमची इच्छा कोणती आहे ते तुम्ही देवाला सांगा हे सांगतात. त्यावेळेस आपण अर्थातच आपल्याला हवी असलेली इच्छा किंवा काही महत्त्वपूर्ण गोष्टी असतात त्या आपण देवाला बोलून जातो. जेव्हा आपण पारायणात बसतो तेव्हा एक मूर्ती मी पूजा करते किंवा मानलेली पूजा किंवा माणूस पूजेला इतकं महत्त्व असतं हे आपल्याला त्यावेळेस कळतं. ज्यावेळेस गुरुजी आपल्याला म्हणतात की घरातील देव डोळ्यासमोर आणला, तर अक्षरशः एकही देव ज्याची आपण रोज पूजा करतो, जे आपल्या रोज हाताखालून आपण ज्याची मांडणी करतो, तो देव एकही चुकत नाही की ओळीनं आपण पूर्णपणे ते देवाची पूजा करतो किंवा त्या देवाला नमस्कार करतो 11 वेळा. हे सगळं आपल्याला अनुभवतं. आणि हे फील करणं किंवा हे भावना मनाला खूप गरजेचं असतं. कारण एखादी गोष्ट आपण जेव्हा करतो किंवा उपवास महाशिवरात्रीचा करतो, तर महाशिवरात्रीचा उपवास करताना तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास करताय त्यावेळेस तुमची वातावरण निर्मिती झाली पाहिजे. आणि ती वातावरण किंवा त्या वाईब्स आम्हाला अगोदर 4 दिवसच मिळतात आणि त्या तुम्हालाही मिळाव्या अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी पारायण तुमच्यासमोर शक्यतो 3 दिवसाचा आणायचा प्रयत्न करते. तर तुम्ही तुम्हालाही ते आवडेल आणि तुम्हालाही त्या वाईब्स मिळू देत की आता माझी महाशिवरात्र आहे, मी शंकराची पूजा करणार आहे, मी मानस पूजा करते किंवा माझी पूजा त्याच्या दारापर्यंत पोचावी ही इच्छा तुम्ही सुद्धा व्यक्त करा. तुमच्यासुद्धा प्रार्थना फलद्रूप होऊ देत असं मला वाटते. आणि आम्ही केलेली पूजा किंवा आम्ही केलेलं पारायण त्याचं फळसुद्धा थोड्याफार प्रमाणात तुम्हालाही मिळावं अशी मी इच्छा करते. आणि हे पारायण कसं चाललं आहे ते तुम्ही आता बघू शकताय. विशेष शिवलीलामृत वर्णिता दोषही घडती तुम्हापासून इकडे शिवभगिनी
राज्याभिषेक माणसांचे पुरातनते मी पूर्वी पंपानामना ग्रेसात मी रोगसिद्धरी करून आगवत्याची शिवरात्री मंदिरासमोर शिवपूजा पाहिली समस्त द्वारे देवळे रागी उतरली